आणि आता सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी बातमी आहे, मोठी बातमी आहे। कारण वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात सुमारे 13.5% इतकी वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। सर्वसामान्य प्रवासी हे एसटीनंच प्रवास करतात आणि लालपरी ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी ची यंत्रणा आहे। मात्र अशा स्थितीमध्ये आता वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यामध्ये तब्बल 13.56% इतकी वाढ करण्यात आली आहे। सध्याची 10% भाडेवाढ मागे घेण्यात आली असली तरी 13.56% म्हणजे 13.5% वाढ करण्यात येणार आहे। सरासर वाढ असेल ही, त्यामुळे एसटीचा प्रवास काहीसा महागण्याची शक्यता आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी। कारण एसटीच्या भाड्यामध्ये तब्बल 13.56% इतकी वाढ करण्याचा निर्णय झालेला आहे। सध्याचे 10% हंगामी भाडेवाढ ही मागे घेण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या संपर्कात आहेत। देवेंद्र, 13.5% भाडेवाढ एसटीच्या तिकीट दरात होताना पाहायला मिळणार आहे, कसा परिणाम होईल या सगळ्यावर? स्वाभाविक आहे, एसटीने जे मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात त्यांना याचा फटका बसणार आहे। मात्र एसटी महामंडळाकडून जे कारण दिले जात आहे त्याचं प्रामुख्याने असं आहे की आखाती देशांमधली जी युद्धजन्य परिस्थिती आहे यामुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ असेल, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ असेल, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर, देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ, या सर्वांचा विचार करून एसटी महामंडळाने ही जवळपास 13.56% वाढ जी आहे ती केलेली आहे। आणि नुकतीच या सगळ्या संदर्भातील माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। नक्कीच धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यामध्ये 13.56% इतकी वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा लालपरीचा प्रवास आता महागणार आहे।